गाढविणीच्या दुधाला सोन्यासारखी किंमत असते. जवळपास 1 लिटर दुधाची किंमत ही 7 ते 10 हजार रुपये असते. मुळात या दुधाचे फायदेच इतके आहेत की त्यानुसार त्या दुधाची किंमत ठरवली जाते. एवढंच नाही तर गाढविणीच्या दुधाला पांढरं सोनंही म्हटलं जातं. सध्या चांगल्या कंपनीचं दूध विकत घ्यायचं म्हटलं तर जवळपास 1 लिटर दुधाची किंमत ही 60 ते 70 रुपयांच्या घरात नक्कीच जाते. पण तुम्हाला जर गाढविणीच्या दुधाची किंमत समजली ना तर तुम्ही थक्क व्हायला व्हाल. कारण या दुधाची किंमत पाहता त्याला पांढरं सोनं म्हणतात, म्हणजे तुम्हाला याचा अंदाज लावता येऊ शकतो. गाढविणीच्या दुधाला पांढरं सोनं का म्हटलं जातं तर गाढविणीच्या दुधाला 7 ते 10 हजार रुपये प्रति लिटर इतका दर असतो. यावरून या दुधाला अगदी सोन्याप्रमाणे भाव असल्यानं त्याला पांढरं सोनं म्हटलं जातं. जर गुजरात राज्याचा विचार केला तर या ठिकाणी प्रामुख्याने गाढविणीचं दूध विकलं जातं. भारतात गाढविणीच्या दुधाचा व्यापार जुन्या काळी केला जायचा, पण आता तेवढ्या पद्धतीनं उपयोग तर होतच नाही. पण त्याबद्दल आता कुणाला फारसं माहिती नाही. भारतामध्ये जर या दुधाची मागणी आणि लोकप्रियता फारशी दिसून येत नसली तरी प्रत्येक गाढवीण दिवसाला फक्त 4 कप म्हणजेच अर्धा ते 1 लिटरपर्यंत दूध देते. त्यामुळे हे दूध सहजासहजी उपलब्ध होत नाही. तसेच हे दूध लवकर हवेच्या संपर्कात बऱ्याच वेळ राहिलं तर ते खराबही होतं. त्यामुळे इतर दुधाच्या तुलनेत या दुधाची किंमत जास्त असते. भारतामध्ये सध्या गाढविणीच्या दुधाची मागणी वाढत असल्यानं हे दूध मिल्क पावडरच्या स्वरूपात देखील विकलं जात आहे. या दुधाचा वापर सौंदर्य प्रसाधनांसह औषध तयार करण्यासाठी देखील केला जातो. सध्या जर आपण गुजरात व दक्षिणेकडील काही राज्यांचा विचार केला तर या दुधाची मागणी वाढत असल्यामुळं या ठिकाणी अनेक लोक स्टार्टअप म्हणून या व्यवसायाकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत. गाढविणीच्या दुधाचे फायदे काय आहेत? दुधाची मागणी वाढताना दिसून येते, तसेच दुधाचे गुणकारी फायदे कळायला लागलेत. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील काही जाणकारांकडून लोकांपर्यंत या दुधाचं महत्त्व पोहोचवलं जाते. रिपोर्टनुसार गाढविणीचं दूध चेहऱ्याच्या त्वचेवरील सुरकुत्या दूर करतं. तसेच या दुधामुळे त्वचेचा रंग उजळतो व त्वचा मऊ होते. गाईचं आणि गाढविणीच्या दुधामध्ये अनेक पौष्टिक साम्य असल्याचं बोललं जातं. या दुधामध्ये व्हिटॅमिन डी आणि खनिजे जास्त असतात. जर आपण हेल्थच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर या दुधामध्ये कमी फॅट आणि कॅलरीज असतात. तसेच गाढविणीच्या दुधात असणारं प्रोटीन शरीरात काही जीवाणू आणि विषाणूंना वाढण्यापासून रोखू शकतात. ज्या लोकांना गाईच्या दुधाच्या प्रथिनांची ॲलर्जी असते असे लोक गाढविणीच्या दुधाचं सेवन करू शकतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे या दुधात केसीनची पातळी कमी असल्याने या दुधामुळे ॲलर्जी होत नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच या दुधाच्या सेवनानं वजन आणि उंची वाढवणे देखील शक्य आहे. शरीरात कॅल्शियम शोषणास मदत करणारे लॅक्टोज आणि मजबूत हाडांसाठी आवश्यक असणारी खनिजे या दुधामध्ये आढळून येतात. 2010च्या प्रयोगशाळेतील एका अभ्यासानुसार बघितलं तर हे दूध सायटोकाइन्स या प्रोटीनचं शरीरातील प्रमाण वाढवायला मदत करतं. हे प्रोटीन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचं आहे. तसेच एका अभ्यासात असं म्हटलं गेलं की या दुधामुळे शरीरातील पेशी नायट्रिक ऑक्साईड तयार करतात व त्यामुळे रक्तवाहिन्या विस्तारण्यास, तसेच रक्तदाब कमी करण्यास आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. तसेच गाढविणीच्या दुधाचा वापर ब्युटी सप्लिमेंट आणि अँटी एजिंग प्रॉडक्ट बनवण्यात देखील केला जातो. याशिवाय गाढविणीच्या दुधापासून बनवलेलं चीज हे जगातील सर्वात महाग चीज मानलं जातं. उत्तर सर्बियामध्ये या दुधापासून बनवलेल्या चीजची किंमत 1 किलोला 70,000 रुपये इतकी आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.